डॉक्टर, आपण पाहतो की कुठल्याही प्रकारचा त्रास नसताना सुद्धा बऱ्याच जणांना हृदयविकाराचा झटका येतो किंवा प्रसंगी ते दगावतात सुद्धा त्यात. हो. तर अशा वेळेस एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून किंवा हृदयरोगाचा धोका तपासण्यासाठी काय करायला हवं? निश्चितच एक संशोधन असं सांगतंय की जवळपास 1700 पेशंट्स ज्यांना अटॅक आला होता अशा पेशंटचा ज्यावेळी अभ्यास केला गेला त्यावेळी असं आढळून आलं की जवळपास 750 पेशंट्स असे होते की ज्या पेशंट्सला न डायबिटीज होता, न ब्लड प्रेशर होतं, न कोलेस्ट्रॉल होतं, न ब्लॉकेजेस होते. म्हणजे कोणत्याही प्रकारचे काहीही हृदयासंबंधात आजार किंवा तक्रार नसताना सुद्धा अशा 750 पेशंट्सना अटॅक आला. अशा पेशंट्सला प्रीमॅच्युअर हार्ट डिसीज असं म्हणलं जातं, प्रीमॅच्युअर कोरोनरी हार्ट डिसीज म्हणलं जातं. आणि त्या पेशंट्समध्ये मृत्यूचं प्रमाण जवळपास 25 ते 30% होतं. आता याचा अर्थ लक्षात घ्या की हार्ट अटॅक हा कोणालाही येऊ शकतो. प्रत्येक वेळी त्याच्यासाठी कोलेस्ट्रॉल असणं, डायबिटीज असणं, ब्लड प्रेशर असणं किंवा ओबेसिटी असणं गरजेचंच आहे अशातला काही भाग नसतो. का? त्याचं कारण असं आहे की हार्ट अटॅकचं मुख्य कारण म्हणजे हार्ट अटॅक येतो त्यावेळी नक्की शरीरात काय होतं याचं जर साधं उत्तर द्यायचं झालं तर तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्त वाहत असतं आणि हे वाहणारच रक्त काही कारणाने जर गोठलं आणि त्याची गुठळी तयार झाली तर ही गुठळी तयार झाल्यानंतर हृदयाचा रक्तपुरवठा जवळपास 100% बंद पडतो काही मिनिटांमध्ये आणि मग ह्या परिस्थितीला आपण हार्ट अटॅक म्हणतो. आता अशी रक्ताची गुठळी तयार होऊ नये यासाठी तुमच्या रक्तवाहिनीचा आतला थर सशक्त असणं गरजेचं असतं आणि म्हणून त्या रक्तवाहिनीच्या आतल्या थराची अवस्था काय आहे हे तपासणं हार्ट अटॅकपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच माधवबागमध्ये आम्ही प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणजे पेशंट्सला हार्ट अटॅक याची शक्यता किती आहे हे समजून घेण्यासाठी पेशंटची एन्जिओ डिफेंडर नावाची तपासणी करत असतो, ज्याद्वारे आम्हाला रक्तवाहिनीचा आतला थर किती सशक्त आहे हे समजत असतं. म्हणून ही एन्जिओ डिफेंडर टेस्ट प्रिव्हेंटिव्ह अस्पेक्टसाठी आम्ही प्रमोट करतो. डॉक्टर, एन्जिओ डिफेंडर म्हणजे काय? एन्जिओ डिफेंडर एक अशी टेस्ट आहे की ज्या टेस्टमधून आपल्याला फ्लो मेडिटेड डायलिटेशन म्हणजे तुमच्या बघा काय असतं की ज्यावेळी रक्तवाहिनीचा आतला थर जर सशक्त असेल किंवा प्राकृत असेल तर ती रक्तवाहिनी छान पद्धतीने विस्फारण पाहू शकते. जर ती रक्तवाहिनी विस्फारित होण्याची कार्यक्षमता त्या रक्तवाहिनीची स्वतःची कमी झालेली असेल तर हा FMD स्कोर जो आपल्याला एन्जिओ डिफेंडरवरून कळतो. एन्जिओ डिफेंडर ही एक अशी टेस्ट आहे की ज्या टेस्टवरून FMD स्कोर आम्हाला कळत असतो आणि हा FMD स्कोर जर 10पेक्षा कमी असेल तर आम्ही म्हणतो की अशा पेशंट्समध्ये त्यांच्या रक्तवाहिन्यांचा आतला थर क्षतिग्रस्त झालेला आहे आणि मग त्या पेशंट्समध्ये हार्ट अटॅकची रिस्क ही खूप वाढलेली असते. त्यासाठी आम्ही एन्जिओ डिफेंडरच्या स्कोरवरून ठरवत असतो की या पेशंटला हार्ट अटॅकची रिस्क किती प्रमाणात आहे. डॉक्टर, रक्तवाहिन्यांच्या आतील स्तर खराब होण्याची कारणं काय? रक्तवाहिनीतला आतला थर खराब होण्यासाठी बरीचशी कारणं शरीरामध्ये घडू शकतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तात जर अतिरिक्त साखर वाढलेली असेल किंवा डायबिटिक्स पेशंटमध्ये जर साखर नियंत्रणामध्ये नसेल तर एंडोथेलियल डॅमेज होऊ शकतो. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर जर कंट्रोलपेक्षा जास्त असेल म्हणजे नॉर्मल लिमिट्सपेक्षा ब्लड प्रेशर जर वाढलेलं राहत असेल कायम तर त्या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे सुद्धा रक्तवाहिनीचा आतला थर क्षतिग्रस्त होतो. काही वेळा आहारातून असे काही पदार्थ शरीरात जातात ज्यामुळे रक्तवाहिनीच्या आतल्या थराला इजा निर्माण होते किंवा सूज किंवा इन्फ्लॅमेशन निर्माण होतं, ज्याला आपण ऑक्सिडंट्स म्हणतो किंवा फ्री रॅडिकल्स म्हणतो. म्हणजे ट्रान्स फॅट्स किंवा तळलेले पदार्थ या सर्व गोष्टींमुळे रक्तवाहिनीच्या आतला थर हा क्षतिग्रस्त होत असतो. तसंच अतिरिक्त ताण म्हणजे मानसिक तणाव, मानसिक स्ट्रेस ह्या परिस्थितीत सुद्धा शरीरात जे काही रसायनं सिक्रेट पाझरली जातात ज्याला कॅटेकोलामाइन्स म्हणतात, या कॅटेकोलामाइन्समुळे सुद्धा रक्तवाहिनीचा आतला थर क्षतिग्रस्त होत असतो. आणि ओव्हरऑल पाहायला गेलात तर आपल्या आहारातून, विचारातून जे काही स्ट्रेस निर्माण होतात शरीरात ज्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणलं जातं, हा सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो रक्तवाहिनीचा आतला थर क्षतिग्रस्त करण्यासाठी. रक्तवाहिनीच्या आतील स्तर खराब झाल्यामुळे नक्की काय होतं? बघा, ज्यावेळी रक्तवाहिनीचा आतला थर क्षतिग्रस्त होतो त्यावेळी 2 गोष्टी घडू शकतात. एक तर ज्या रक्तवाहिनीतून आत जे रक्त वाहत आहे ते वाहणारच रक्त अचानक गोठू शकतं किंवा रक्तवाहिनीमध्ये वाहणारी चरबी त्या रक्तवाहिनीच्या आतल्या थरामध्ये जाऊन साठू शकते. म्हणजे त्या पेशंटला एक तर अटॅक येऊ शकतो किंवा त्या पेशंटच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात. अगदीच अजून सोपं करून सांगायचं झालं तर रक्तवाहिनीमध्ये रक्त गोठू शकतं ज्याला हार्ट अटॅक म्हणतात किंवा रक्तवाहिनीमध्ये चरबी साठायची प्रक्रिया निर्माण होऊ शकते ज्याला ब्लॉकेजेस म्हणतात. आणि हे दोन्ही गोष्टी घडणं हे शरीरासाठी काही खूप चांगलं नसतं आणि म्हणूनच हे टाळण्यासाठी रक्तवाहिनीचा आतला थर सशक्त ठेवणं हे खूप गरजेचं असतं.
डॉक्टर, जसं तुम्ही आम्हाला आता सांगितलं की रक्तवाहिनीच्या आतला थर खराब झाल्यास काय होतं, मग अशा रुग्णांसाठी माधवबागमध्ये काही चिकित्सा आहेत का? निश्चितच माधवबागच्या ज्या अपेक्स बीट प्रोग्राम्सच्या अंतर्गत एक सगळ्यात महत्त्वाची जी आमची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे एंडो प्रोटेक्टर थेरपी. एंडो प्रोटेक्टर थेरपी ह्या शब्दातच आहे की तुमच्या रक्तवाहिन्यांचा आतला थर सशक्त आणि स्वस्थ करण्यासाठी ही चिकित्सा केली जाते. अशा पेशंट्सला आम्ही आमची एंडो प्रोटेक्टर थेरपी सांगतो ज्या पेशंटची FMD स्कोर हा 10पेक्षा कमी आढळतो. जर एखाद्या पेशंटचा FMD स्कोर 10पेक्षा कमी असेल तर अशा पेशंटमध्ये हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजेस निर्माण व्हायची शक्यता खूप जास्त असते आणि असं होऊ नये म्हणून त्याचं एंडोथिलियम लवकरात लवकर सुधारणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी ही एंडो प्रोटेक्टर थेरपी. आता या एंडो प्रोटेक्टर थेरपीमध्ये काय काय असतं तर आमच्या कोर प्रोसिजर्स याच्यामध्ये सेंट्रिपेटल ओलिएशन, थर्मल वासोडायलिटेशन आणि पररेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या 3 मुख्य चिकित्सांचा समावेश होतो. त्याच सोबतीने कार्डियक डायटिशियन की जे डाएटचे परफेक्ट मूलभूत सिद्धांतांचा अभ्यास करून तुमच्या जीवनामध्ये जे काही डाएट तुम्ही फॉलो करताय त्या डाएटमध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे जेणेकरून तुमच्या रक्तवाहिनीचा आतला थर सशक्त राहील याबद्दलचं मार्गदर्शन आमचे डायटिशियन तुम्हाला देत असतात. त्याच सोबतीने डेली ट्रॅकर म्हणजे काय तर तुमच्या जीवनातलं रेग्युलर ॲक्टिव्हिटी ज्यावेळी तुम्ही लिहायला लागता, म्हणजे मी आज सकाळी उठून किती व्यायाम केला आहे, मी आज सकाळी उठून योगासनं किती केली आहेत, मी आज सकाळपासून काय काय जेवलो आहे, याचं ज्यावेळी आपण रेकॉर्ड ठेवायला लागतो त्यावेळी आपल्याला आपल्या जीवनातल्या चुका स्पष्ट दिसायला लागतात आणि मग त्या अनुषंगाने आपण आपल्या जीवनामध्ये प्रॉपर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकतो. यासाठी डेली ट्रॅकर आम्ही आमच्या पेशंटला देतो. त्याच सोबतीने आम्ही आमच्या पेशंटला या पॅकेजमध्ये योगासनांची एक DVD देतो की ज्या योगासनांच्या अभ्यासातून शरीर आणि मन संतुलित ठेवून किंवा एक कंट्रोल स्वतःमध्ये ठेवून या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमधून शरीराचं स्वतःला रक्षण करता येऊ शकतं. सो ओव्हरऑल प्रोसेसमध्ये आमच्या 3 कोर प्रोसिजर्स आणि सोबत कार्डियक डायटिशियन, योगा DVD आणि डेली ट्रॅकर या एवढ्या चिकित्सांचा समावेश या एंडो प्रोटेक्टर थेरपीमध्ये करण्यात येतो. डॉक्टर, एंडो प्रोटेक्टर या उपचारांचे परिणाम किंवा फायदे रुग्णांमध्ये कसे दिसून येतात? हे बघा, एंडो प्रोटेक्टर ही जी थेरपी आहे या थेरपीमध्ये ह्या थेरपी कोणाला आम्ही देतो तर ज्या पेशंटला रक्तवाहिनीचा आतला थर क्षतिग्रस्त झालेला आहे याचं आम्हाला ज्ञान होतं किंवा जिथे आम्हाला समजतं की या पेशंटचा FMD स्कोर कमी झाला आहे अशा पेशंट्सला आम्ही आमची एंडो प्रोटेक्टर थेरपी सांगतो. ज्यावेळी FMD इम्प्रूव्ह करण्यासाठी ही चिकित्सा केली जाते, म्हणजे या ट्रीटमेंटचा मूळ उद्देश असतो की रक्तवाहिनीचा आतला स्तर सशक्त करणं आणि या कोर प्रोसिजर्समध्ये सेंट्रिपेटल ओलिएशन नावाची एक ट्रीटमेंट असते ज्याच्यामध्ये पेशंटला एका थेरपी स्टेशनवरती सुपाईन पोझिशनमध्ये झोपवून सेंट्रिपेटल डायरेक्शननी त्याच्या बॉडीची ऑइलनी मसाज केली जाते. याचा सगळ्यात मोठा बेनिफिट काय होतो तर शरीरामध्ये जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण झालेला असतो तो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. हार्ट रेट, ब्लड प्रेशर, एन्झायटी, सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेशन ह्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल आल्या कारणाने रक्तवाहिनीचा आतला थर रिपेअर व्हायला किंवा रिकवर व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. तर हे सगळ्यात पहिला बेनिफिट असतो सेंट्रिपेटल ओलिएशनचा. दुसरी ट्रीटमेंट असते थर्मल वासोडायलिटेशन. या थर्मल वासोडायलिटेशनचा एक मोठा बेनिफिट हा असतो की रक्तवाहिनीमध्ये जे काही दूषित पदार्थ आहेत, टॉक्झिन्स आहेत, ही टॉक्झिन्स बाहेर काढून टाकले जातात. त्याच्यामुळे रक्तातला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो कमी केला जातो. त्याच पद्धतीने थर्मल वासोडायलिटेशनचा अर्थ आहे की रक्तवाहिनीची विस्फारण्याची क्षमता वाढवणं आणि ही विस्फारण्याची क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा एंडोथिलियम जबाबदार असतं. ज्यावेळी ही थर्मल वासोडायलिटेशन ट्रीटमेंट केली जाते त्यावेळी रक्तवाहिनीची विस्फारण्याची क्षमता वाढवली जाते, पर्यायाने एंडोथिलियम सशक्त केली जाते. तिसरी ट्रीटमेंट जी आहे ती आहे पररेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ही या ट्रीटमेंटमधली सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा आहे कारण ह्याच पररेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमधून आम्ही काही औषधं तुमच्या शरीरात सोडत असतो ज्या औषधांमुळे रक्तवाहिनीचा आतला थर त्याचं पोषण केलं जातं आणि त्याचं आरोग्य सुधारलं जातं. एंडोथेलियल डिस्फंक्शनमधून रिकवर व्हायचं असेल तर रक्तवाहिनीच्या आतल्या थराला आलेली सूज कमी करणं अपेक्षित असतं. अँटीऑक्सिडंट्स प्रोडक्ट्स शरीरात जाणं हे अपेक्षित असतं आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच या एंडो प्रोटेक्टर थेरपीमधल्या पररेक्टल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अशी काही औषधं आहेत की जी खूप चांगल्या पद्धतीने 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमच्या रक्तवाहिनीचा आतला थर सशक्त करू शकतात. डॉक्टर, एंडोथेलियल डिस्फंक्शन असलेल्या पेशंट्सनी या थेरपीची निवड का करावी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदातून एंडोथिलियमचा विचार करणारं आणि एंडोथिलियमची स्थिती तपासून त्याची चिकित्सा करणारं माधवबाग हे एक पहिलं सेंटर आहे. या सेंटरमध्ये म्हणजे माधवबागमध्येच आम्ही हार्ट अटॅक रुग्णांना येऊ नयेत
ह्यासाठी जे आमचे प्रयत्न असतात त्यातला हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न आहे की एंडोथिलियल डिस्फंक्शनची ही ट्रीटमेंट एंडोप्रोटेक्टिव्ह थेरपी. आज जो मॉर्टॅलिटी रेट वाढलेला आहे तो कमी करायचा असेल तर निश्चितच आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट्सनी पावलं उचलली पाहिजेत आणि त्याचसाठी एंडोप्रोटेक्टिव्ह थेरपीचा जन्म झाला किंवा एन्जिओ डिफेंडेड तपासण्या करून रक्तवाहिनीची स्थिती समजून हार्ट अटॅकपासून रुग्णाचं संरक्षण करणं हे प्रायोरिटीचं काम माधवबाग आज करत आहे. या ट्रीटमेंटचे सगळ्यात चांगले बेनिफिट्स आहेत की कमीत कमी दिवसांमध्ये या चिकित्सेतून रक्तवाहिनीचा आतला थर आपल्याला सशक्त करता येऊ शकतो. प्रॉपर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन याच्यामध्ये असल्याकारणाने एक सर्वसमावेशी चिकित्सा पद्धती आहे. त्याच्यात डाएटचा रोल आहे, योगासनांचा रोल आहे, डेली ट्रॅकरचा रोल आहे आणि या सगळ्यांचा वापर करून आपण आपल्या रक्तवाहिनीचा आतला थर सशक्त करत आहोत जेणेकरून एक परमनंट उत्तर आपल्याला याच्यातून मिळणार आहे. त्याच पद्धतीने कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही. म्हणजे आज मी तिला हार्ट अटॅक म्हणल्यानंतर ऑपरेशन आणि चिरफाड ह्या गोष्टीचं कुठेतरी जवळचं संमिश्र स्वरूप डोळ्यासमोर लोकांच्या येत असतं. पण एंडोथिलियल डिस्फंक्शनची ट्रीटमेंट करून आपल्याला कुठल्याही ऑपरेशनची गरज पडणार नाही आहे, कुठल्याही चिरफाडीची किंवा अनॅस्थेशियाची आपल्याला गरज पडणार नाही आहे. हे सगळे बेनिफिट्स या ट्रीटमेंटमधून जर मिळत असतील तर निश्चितच रुग्णांनी ह्या चिकित्सेची निवड केली पाहिजे जर त्यांना त्यांचं आरोग्य हार्ट अटॅकपासून किंवा हृदयरोगापासून मुक्त असं जगायचं असेल तर.